नमस्कार. आपल्या सगळ्यांचं आजच्या दिवसामध्ये मनपूर्वक स्वागत. 365 दिवसाच्या व्याख्यानमालेचा आपला हा शिवसंकल्प आणि यामध्ये आजचं आपलं हे 40वे सेशन. माइंडसेट बद्दलच्या या सेशनमध्ये आज आपण या ठिकाणी स्मार्ट गोल आणि पेशन्स या गोष्टीवर बोलणार आहोत. पेशन्स हा शब्द वारंवार आपण या ठिकाणी ऐकलेला असतो आणि आपल्या उद्दिष्टांच्या किंवा ध्येयप्राप्तीच्या प्रवासामध्ये याचं अनन्यसाधारण महत्व असतं. लक्षात घ्या. म्हणजे आपण एखादी गोष्ट निवडणं आणि त्या गोष्टीवर या ठिकाणी टिकून राहणं, सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहणं, ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी फार मोठ्या अचिव्हमेंट या ठिकाणी मिळवून देत असतात. हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये त्यामुळं आपण संयम म्हणजे काय, तर बऱ्याच वेळेला वाटतं की संयम म्हणजे आपण थांबणं, वेट करणं. तर संयम म्हणजे थांबणं किंवा वेट करणं असं असत नाही. संयम म्हणजे या ठिकाणी तुम्ही सातत्यानं टिकून राहणं असतं. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे योग्य वेळेची समज घेणं. आपण या ठिकाणी आपल्या भावनांच्यावर नियंत्रण ठेवणं आणि दीर्घकालीन या ठिकाणी आपलं जे टार्गेट आहे त्या दृष्टीने या ठिकाणी प्रयत्न करत राहणं, अतिघाईमुळे घेतल्या जाणाऱ्या निर्णयांपासून स्वतःचं संरक्षण करणं आणि फोकस ठेवणं, हे या ठिकाणी आपल्या संयमाचं या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे असं मला मानता येईल. लक्षात त्याच्या बाबतीतनं. म्हणजे संयम म्हणजे बऱ्याच वेळा म्हणतो आपण की निष्क्रिय राहणं, तर संयम म्हणजे निष्क्रिय नाही, योग्य दिशेने, योग्य गतीने आणि न या ठिकाणी डगमगता सातत्यानं चालत राहण्याची जी काही तुमची स्ट्रेंथ आहे ती संयम आहे. हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. आणि मग या संयमावर आधारित आपलं जे काही या ठिकाणी गोल आहे, उद्दिष्ट आहे, ते अचीव करणं या ठिकाणी आपल्याला सातत्यपूर्ण प्रयत्नातून शक्य होत असतं. म्हणजे आपल्याला या ठिकाणी वारंवार मी बांबूचं उदाहरण देतो. लक्षात घ्या. बांबूची पेरणी केल्यानंतर कित्येक वर्ष ते दिसत नाही आपल्याला जमिनीतून वर आलेलं, आणि एकदा ते ठराविक उंचीपर्यंत आलं की त्याच्यानंतर बघितलं भरभर 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 वाढायला लागतं. वपूंचं एक वाक्य आहे की तुम्हाला कदाचित माझ्याकडनं गोंधळ होऊ शकतो, वपूंचं असेल किंवा पुलंचं असेल, तर ते म्हणतात की माणसाला स्वतःच्या प्रयत्नानंतर जसं सॅटेलाइट सोडल्यानंतर गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर जाईपर्यंत प्रयत्न करावा लागतो. त्याच्यानंतर ते स्टेबल होतं आणि आपोआप काम करायला लागतं. त्यावेळेला इंधनाची गरज भासत नाही. त्या पद्धतीनं तुम्हाला स्वतःला देखील एक गुरुत्वाकर्षण शक्ती, म्हणजे तुमचे असे अनेक एलिमेंट्स आहेत की जे तुम्हाला खाली खेचत असतात. गुरुत्वाकर्षण शक्ती जसं प्रत्येक गोष्टी स्वतःकडे खेचते त्या पद्धतीनं अशा अनेक गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये सातत्यानं तुमच्या उद्दिष्टांच्या मध्ये येत असतात की ज्या सातत्यानं तुम्हाला खाली खेचत असतात. एकदा तुम्ही त्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या म्हणजे त्या सर्कलच्या बाहेर गेलात, स्वतःला तुम्ही तेवढं घडवलं, बनवलं, तर नंतर तुमच्या लक्षात येतं की फक्त तुमचं नावच तुमचं काम करून जातं. तर इतकी वेळ येईपर्यंत स्वतःला घडवणं हे अत्यंत महत्वाचं असतं. त्यामुळं आपली उद्दिष्ट, आपल्या उद्दिष्टांची मांडणी, त्या सगळ्यांच्या मध्ये प्रेफरन्स कशाला द्यायचा आहे, तर योग्य डायरेक्शनला द्यायचं. म्हणजे मी सगळ्यात फास्ट पुढे जातो याच्यापेक्षा मी योग्य दिशेनं सातत्यपूर्ण प्रयत्न करत योग्य गतीनं मी या ठिकाणी पुढे जातो. हा एक महत्वाचा पार्ट आपल्याला करावा लागणार आहे. याचा दुसरा अर्थ असा नाही मित्रांनो, लक्षात घ्या, की मी इतका संत चाललेलो आहे की माझ्या आजूबाजूची सगळी परिस्थिती बदलत चाललेली आहे, जग बदलत चाललेलं आहे, तरी मी म्हणत चाललोय की मी माझ्या माझ्या स्पीडनं जाणार आहे. काळाचं बदलणारं जे काय, बदलणाऱ्या काळाचं आणि वेगाचं भान देखील आपण ठेवायला पाहिजे. पण इथं आपला संयम जो आहे तो संयम या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं स्वतःकडे मेंटेन करणं गरजेचं आहे. विशेषतः ज्या वेळेला तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसमध्ये एंटर करण्याचा प्रयत्न करताय, स्पर्धा परीक्षेची तयारी करताय. मग स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आपल्याला माहित आहे की आपल्याला लगेच यश मिळणार नाही. पण लगेच मिळणार नसलं तरी आपण या ठिकाणी काहीतरी दिशा सापडणं गरजेचं असतं. आता इथं उपस्थित किती जण असे आहेत की ज्यांना असं वाटतंय की आपण गेली वर्षभर, 2 वर्षभर प्रयत्न करत आहोत, पण मी अजून योग्य त्या पद्धतीने गती पकडलेली नाही किंवा मला रिझल्ट मिळत नाही. त्यांनी फक्त हँड रेस करा. बघा, आपल्यातल्या 6 लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही प्रयत्न करत आहोत गेले वर्षभर, पण अजून आपल्याला या ठिकाणी दिशा मिळत नाही किंवा रिझल्ट मिळत नाही. हे लक्षात घ्या. रिझल्ट हे आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये 2 म्हणी आहेत बघा, तुम्हाला माहित असतील तर. एक म्हणतात पी हळद आणि हो गोरी. हळद पिली म्हणजे लगेच गोरं होतं का, तर अजिबात होत नाही. का तूप खाल्ल्यानंतर रूप येतं का, अजिबात येत नाही. या दोन्ही बोलीभाषेतल्या म्हणी आहेत ज्या आपल्याला माहित आहेत. त्या पद्धतीनं तुम्ही वर्षभर प्रयत्न करताय, पण वर्षभराच्या प्रयत्नांपेक्षा तुमचं जे उद्दिष्ट आहे ते किती मोठं आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे.
आणि त्यासाठीची मेहनत सातत्यपूर्ण असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या की बऱ्याच वेळेला तुम्ही त्या तुमच्या स्पीचवर टिकून राहणं गरजेचं असतं. तुम्ही जर टिकून राहिलात तर तुमच्या यशस्वीतेचे चान्सेस जास्त असतात. तुम्ही जर एक्झिट घेतली तर या ठिकाणी तिथले सगळ्या पुढच्या अपेक्षा किंवा तुमचं या ठिकाणी पुढं अचिव्हमेंटची जी काही या ठिकाणी शक्यता आहे त्या शक्यता सगळ्यात या ठिकाणी मावळतात. लक्षात घ्या. पेशन्स कुठं कुठं आपल्याला कामाला येतो, म्हणजे आपल्याला काही सवयी लागलेल्या आहेत. आपण एखादी पोस्ट टाकली की त्याच्यावर मला माझ्या आवडत्या लोकांनी, माझ्या सहवासात असणाऱ्या लोकांनी लगेच लाईक कमेंट शेअर करायला पाहिजे. नाही झालं की आपल्याला थोडंसं अस्वस्थ व्हायला लागतं. इथं आपले पेशन्स कमी झालेत का चेक करा. आपल्याला रील बघितल्यानंतर मिळणारा आनंद, इन्स्टंट डोपामाइन जे आहे ते या ठिकाणी इतक्या पद्धतीनं आपल्या सवयी बदलून टाकत आहे की आपला पेशन्स संपत चाललेला आहे. आपण आपल्या मित्राला, मैत्रिणीला, नातेवाईकांना मेसेज केला आणि त्याला तसा रिप्लाय दिला नाही, याचा अर्थ आपण सरळ सरळ घेऊन जातो की तो करत आहे आणि इग्नोर करत आहे म्हटल्यानंतर मग मला एकदम राग येतो. राग आल्यानंतर मी अशा पद्धतीने रिॲक्ट होतो की ते रिलेशन तुमचं या ठिकाणी ताणायला लागतं, तुटायला लागतं, वेगळं व्हायला लागतं. लक्षात घ्या. इथं देखील संयमाची गरज जी आहे ती आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की इझी मनी किंवा इन्स्टंट पेमेंट हा एक आपला भाग आहे. मला लगेच पैसे मिळायला पाहिजे. मी जे काम करतोय त्या पद्धतीचं. याच्यामुळे काय होतंय लक्षात घ्या, की लगेच पैसे मिळायला पाहिजेत म्हटल्यानंतर तुम्ही ज्या ज्या वेळेला काही शॉर्टकट्स बघायला जाता, हे शॉर्टकट्स बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्याचं फार मोठं लॉस करतात, हे लक्षात येतं अशा पद्धतीनं. त्यामुळे या देखील गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजेत. आपल्याला प्रत्येक वेळा वाटत असतं, "अरे, मी करिअर कट्ट्यामध्ये किती वर्षभर सातत्यानं मीटिंग अटेंड करतोय. मग सर माझं कधीच नाव पण घेत नाहीत आणि मला कुठल्या कार्यक्रमामध्ये बोलवलं तरी सन्मानित पण करत नाहीत. माझ्याकडे अजिबातच लक्ष देत नाहीत. इथं ठराविक चेहरेच पुढे पुढे दिसत आहेत. त्याच्यापेक्षा मी न केलेलंच बरं." आलं लक्षात? असं आपल्याला या ठिकाणी म्हणजे व्हॅलिडेशन लगेच पाहिजे, मला तात्काळ पाहिजे असं या ठिकाणी वाटत असतं. त्याचाही या ठिकाणी आपण थोडासा विचार करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या की आपल्याला इतरांच्या सक्सेस दिसतायत, हे लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक जण या ठिकाणी सांगतो की मी एका एका वर्षाचा अभ्यास केला, एका वर्षामध्ये युपीएससी काढली. मी 1 वर्ष अभ्यास केला, एका वर्षामध्ये माझं स्टार्टअप चालायला लागलं. हे नसतं मित्रांनो, लक्षात. ते 1 वर्ष असतं की फायनल तयारीला सुरुवात करायसाठी. पण तो माइंडसेट घडवण्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतलेली असते, ती मेहनत कदाचित वर्षानुवर्षाची असू शकते. म्हणजे 10वी, 12वी, एफ-वाय, एस-वाय, टी-वाय पासून त्यांनी ठरवलेलं असतं की मला आय-ए-एस बनायचं. मग त्या दृष्टीनं माइंडसेट, त्या दृष्टीनं स्वतःच्या सवयी लावणं, त्या दृष्टीनं या ठिकाणी शारीरिक क्षमता विकसित करणं, मानसिक क्षमता स्वतःच्या विकसित करणं, हे काम करणारी जी काही या ठिकाणी मंडळी असते, ती ज्यावेळेला प्रॉपर तयारीला 1 वर्षात सुरुवात केली, पण त्याच्या नियोजनाचं या ठिकाणी महत्त्व फार मोठं आहे. लक्षात घ्या. म्हणजे ते एक उदाहरण आपल्याला माहित आहे की 4 तासामध्ये 1 झाड तोडायचं असतं. अशी 2 झाडं तोडण्यासाठी 2 लाकूड तोड्यांना बोलावलं जातं आणि सांगितलं जातं ज्याचं झाड लवकर तोडून होईल त्याला आपण या ठिकाणी ₹5,000 बक्षीस द्यायचा एक्स्ट्रा कामाच्या मजुरी व्यतिरिक्त त्याच्यामध्ये. आणि मग लगेच तो दुसरा जो असतो तो कुऱ्हाड घेतो आणि चालू करतो तोडायला लगेच इमिजिएट ऍक्शन, कारण मला पहिल्यांदा पुढे जायचंय, जिंकायचंय त्याच्याबद्दल. दुसरा जो असतो त्या 4 तासांपैकी 2.5 तास तो त्यात त्याच्या कुऱ्हाड जे असते, हत्यार जे असतो त्याला धार लावण्यासाठीच खर्च करतो, त्याला व्यवस्थित या ठिकाणी घडवतो पहिल्यांदा. आता 2.5 तासापर्यंत त्या व्यक्तीनं 50% प्रवास केलेला असतो कंप्लीट. लक्षात घ्या. पण 2.5 तासानंतर सुरुवात करून पुढच्या या ठिकाणी 1.5 तासामध्ये ती व्यक्ती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नियोजनबद्धरित्या काम करते की 2.5 तास अगोदर सुरू केलेल्या व्यक्तीच्या अगोदर त्याचं काम कंप्लीट होतं. हा भाग लक्षात घ्या मित्रांनो, की योग्य नियोजन करणं, नियोजनासाठी वेळ देणं, नियोजनासाठीचा संयम ठेवणं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी कामाला सुरुवात करणं ही आपल्या यशाची गुरुकिल्ली असू शकते, हे लक्षात घ्या. म्हणजे या वेळेला तो पुढे गेला आणि मी मागं पडलो असा विचार आपल्या मनामध्ये येता कामा नये, हे लक्षात घ्या. आपण अशा पद्धतीची तुलना करतो का? म्हणजे माझा मित्र आता पुढे चाललाय, माझे प्रयत्न संपत चाललेत, तिचं या ठिकाणी करिअर सेट झालं, त्याचं अशा गोष्टी घडतायत, माझं अजून या ठिकाणी काहीच घडत नाही, असं कंपॅरिझन आता तुमच्या बाजूला चालू असणार आहे, हे लक्षात घ्या. इतर काही करत असतील, घरचे करत असतील का तुम्ही देखील करत असणार आहे. तर आपल्यापैकी किती जण असे आहेत की आपल्याला आजूबाजूला असं जाणवतंय की मित्रांच्या मध्ये कंपॅरिझन सुरू झालेलं आहे की माझं सेट होतंय, मी 2 वर्षात सेट होतोय, मी 1 वर्षात सेट होतोय, याचं अजून काहीच झालेलं नाही. याच्यावर आपली चर्चा असते का? ज्यांची असते का तुम्ही चर्चा करता असता, तुम्ही फेस करता, त्यांनी फक्त हँड रेज करा. कंपॅरिझन जर ते स्वतःच्या बाबतीत घडत असेल किंवा स्वतः करत असाल तर तुम्ही थोडंसं आता वेगळ्या अर्थानं घ्यायला सुरुवात करा. आपल्याला कंपॅरिझन, तुलना करत असताना हे लक्षात घेतलं पाहिजे की माझं प्रयत्नांमधलं सातत्य आणि योग्य दिशा, थोडंसं स्पीड कमी असू शकतं, थोडासा रिझल्ट उशिरा मिळेल, पण रिझल्ट कन्फर्म मिळेल. त्या दृष्टिकोनात आपण थोडासा विचार करणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. त्याच्या पद्धतीनं
आपण या ठिकाणी काय करतो लक्षात घ्या, की एक फेज असते की ज्या वेळेला वारंवार अपमान सहन करायला लागतो. तुम्ही देखील आता त्या फेजमध्ये असू शकता, लक्षात घ्या. शक्यता अजिबात नाकारता येणार नाही. म्हणजे तुम्ही मोठी स्वप्न सांगता, तर तुमची या ठिकाणी लायकी काढली जाते. तुझं हे या ठिकाणी तुला जमणार आहे काय? कशाला करतोय? तुम्ही स्टार्टअप सांगता, मग कोणीतरी म्हणतं, "अरे आपल्या घरात कोणी केलं नाही, तुला जमणार आहे का त्याच्या बाबतीतनं?" तुम्ही यूपीएससी, एमपीएससी सांगता, त्यावेळेला म्हणतात त्याच्यामध्ये, की "बाबा तुझं घर काय? तू काय करतोय? तुझ्या पात्रतेप्रमाणे तू या ठिकाणी बघ. नाहीच स्वप्न कशाला बघतोय?" आलं लक्षात? असा सातत्यानं अपमान जर तुमच्या वाट्याला येत असेल, तर त्या अपमानात तुम्ही करता काय हे फार महत्वाचं आहे. म्हणजे या अपमानानंतर तुम्ही रिॲक्ट होता. तुम्ही ज्याने अपमान केला त्याच्यावर कुरघोडी करायचा प्रयत्न करता. अपमान केलेल्या व्यक्तीच्या वस्तू तोडणं, म्हणजे ज्यावेळेस डायरेक्ट आपण अटॅक करू शकत नाही ना, त्यावेळेला त्याची बदनामी करण्यात वेळ खर्च करणं. मग तो काय आहे आम्हाला माहित नाही का, याच्याविषयी बोलत राहणं. आलं लक्षात? म्हणजे एक अपमानाची रिॲक्शन अशी करतो आपण, की रिॲक्ट होतो, रागाने अंगावर चालून जाणं, त्याच्या वस्तूची मोडतोड करणं, त्याच्याविषयी इमेज डॅमेज करण्यासाठी प्रयत्न करणं. हा जो प्रयत्न आपण करतो, तो आपल्या विकासातला सगळ्यात मोठा अडथळा आहे, लक्षात घ्या. आपल्याला हा अपमान आपली ताकद बनवता येईल का? आणि याचं उदाहरण वारंवार सांगितलं तर बरीच मोठी उदाहरणं असू शकतात, पण एक उदाहरण वारंवार सांगितलं तर कोणतं? रतन टाटांचं, लक्षात घ्या. रतन टाटांसारख्या व्यक्तीला एखादा व्हेइकल मॅन्युफॅक्चरिंग मधला प्रयोग फसल्यानंतर ज्या त्यांच्या कंपनीचं सेल करायचं होतं, ते फॉरेन काही डेलिगेट्सला भेटले त्यांची मीटिंग सुरू असताना. त्या मीटिंगमध्ये काही लोकांनी त्यांना सांगितले, की जे उद्योग तुम्हाला जमत नाहीत त्याच्यात तुम्ही उतरलाच कशाला? आणि ती डील कॅन्सल झाली, ते परत आले. आणि त्याच्यानंतर काही वर्षानंतरची गोष्ट लक्षात घ्या, की ज्या कंपनीकडून त्यांना असं उत्तर मिळालं होतं, त्या कंपनीच्या सगळ्या ब्रँड मॉडेल सहित त्यांनी ती कंपनी टेक ओव्हर केली. इतका अपमानाचा बदला घेण्यासाठी स्वतःला स्केल करण्याची, स्वतःला घडवण्याची क्षमता विकसित करणं म्हणजे पेशन्स आहे, लक्षात घ्या. म्हणजे अपमान, म्हणजे याचं दुसरं उदाहरण काय आपल्याला दिलं जातं, लक्षात घ्या, की पाऊस पडल्यानंतर कावळा असेल, घार असेल, माकड असेल किंवा अन्य या ठिकाणी वन्य प्राणी जे असतात ते कुठे जातात? ते झाडाच्या आडोशाला जाऊन या ठिकाणी जिथं पाऊस पडणार नाही अशा ठिकाणी लपतात आणि पावसापासून स्वतःचं संरक्षण करतात, लक्षात घ्या. आणि गरुडाच्या बाबतीमध्ये काय म्हटलं जातं? गरुडाच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं, की तो आकाशात इतक्या उंच उडतो, की पाऊस पडण्याच्या ढगांच्या मधून पाऊस पडत असतो त्याच्या पलीकडे जातो, असं म्हटलं जातं. आख्यायिका असू शकते कदाचित, लक्षात घ्या. पण हा विचार किती महत्वाचा आहे ते लक्षात आहे त्याच्या बाबतीत, की आपण स्वतःला स्केल करत राहणं, त्या रेंजच्या बाहेर स्वतःला घेऊन जाणं, की जिथपर्यंत या ठिकाणी अपमान करणाऱ्यांच्या क्षमता संपतील आणि त्याच्या पुढे मी स्वतःला सिद्ध करून दाखवेल. हे अपमान सहन करण्याची ताकद ही महत्वाची आहे, लक्षात घ्या. ज्याने अपमान सहन केलेला आहे, त्या अपमानाला स्वतःच्या शक्तीमध्ये कन्वर्ट केलेलं आहे, त्याचे रिझल्ट फार चांगले आहेत, लक्षात घ्या. ज्याने अपमानावर रिॲक्ट केलेला आहे, जो होणाऱ्या अपमानांना उत्तर देत बसतो, त्यांना स्वतःचं जस्टिफिकेशन देत बसतो, जो सातत्याने या ठिकाणी प्रत्येकाला उठसूट प्रत्येकाला, अरे असं नाही, असं नाही, मला असं करायचं, सातत्यानं प्रत्येकाला तुम्ही जस्टिफाईड करत राहताय, सगळ्यांना सांगत राहताय, याचा अर्थ तुमची एनर्जी वेस्ट करताय. दुसरी गोष्ट, कोणीतरी तुमच्या जवळ येऊन सांगतो, तो तुझ्याबद्दल असं बोलत होता, याला जमणार नाही, ते तिथे करतोय, करू देत, बघू काय करायचं ते सगळं त्याच्यामध्ये. त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे तुम्हाला हे समजलं पाहिजे, की या सगळ्यांच्या पेक्षा माझा मार्ग वेगळा आहे. मला कोणत्या पद्धतीनं पुढे जायचं आहे, माझी कारणं काय आहेत हळूहळू जाण्याचं, हे लक्षात त्याच्या पद्धतीनं. त्यामुळे आपल्याला थोडंसं नियोजनबद्धरित्या पुढे जाण्यासाठी वेळ करावा लागणार आहे, कारण ही जी काही मॅच्युरिटी आहे, ही मॅच्युरिटी तुम्हाला या ठिकाणी काय कशावर, ही स्किल आहे. हे काय आहे? स्किल आहे, लक्षात त्याच्या बाबतीतनं. आणि त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी कौशल्यात शिकता येतं, निर्णय क्षमता आपली विकसित करता येते आणि आपलं वजनदार जे व्यक्तिमत्व आहे काळानं बनत असतं, लक्षात घ्या. आपल्या शब्दाला वजन प्राप्त होतं, त्यासाठी तुम्हाला काही स्वतःला घडवावं लागतं, स्वतःला सिद्ध करावं लागतं, त्याच्यातून तुम्ही होत असतं, हे लक्षात घ्या. संयमामुळे घेतलेले निर्णय काय करतात? एखादं चुकीचं करिअर स्विच होऊ शकतो, बिझनेस पार्टनरशिप चुकीची घडू शकते, इमोशनल कमिटमेंट चुकीच्या जाऊ शकतात, हे लक्षात घ्या. का चुकीची आर्थिक जोखीम तुम्ही घेऊ शकता जर तुमच्याकडे पेशन्स नसतील तर, हे लक्षात घ्या. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा पुन्हा प्रयत्न करणं ही सक्सेसची की आहे. प्रयत्न करत राहणं अपसात. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे म्हणत असताना त्याचा जिना होऊ द्यायचं नाही, हे पण महत्वाचं आहे. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी अशा सगळ्या पायऱ्या झाल्या पाहिजे असं नाही, हे देखील महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. आणि दोन्ही मधला फरक समजून घ्या. म्हणजे मी जेव्हा आज पेशन्सवर बोलतोय तेव्हा तुम्ही म्हणाल, की मग आता मी पेशन्सच ठेवणार, मी थांबणारच, मी वेटच करणार. निष्क्रियता नाही. पेशन्स म्हणजे निष्क्रियता नाही, लक्षात घ्या. पेशन्स म्हणजे सातत्यानं करत राहिलेले प्रयत्न आहे.
लक्षात ह्यामधला फरक समजून घ्या, नाहीतर बऱ्याच वेळा आपल्या त्या चुका होतात. करायचं काहीच नाही आणि म्हणायचं आमच्याकडे पेशन्स आहे, आम्ही या ठिकाणी थोडंसं दाखवू तुम्हाला करून पुढच्या कालावधीमध्ये. तसं हे करून आपल्याला चालणार नाही लक्षाताच्या बाबतीतनं. त्यामुळं आपल्याला सातत्यपूर्ण कृतीशील राहणं, रिझल्ट उशिरा मिळत असेल तरी स्वतःला या ठिकाणी तयार ठेवणं, शॉर्टकट किंवा या ठिकाणी अतिघाईनं निर्णय घेण्याचं टाळणं हे अत्यंत महत्वाचं गरजेचं आहे. लक्षात घ्या. आपण 10 दिवस अभ्यास केला आणि सेमिस्टरची एक्झाम काढली, हा आता पॅटर्न झालाय सगळ्यांचाच. लक्षात घ्या की शेवटच्या परीक्षेचं टाइम टेबल आलं की मग अभ्यासाला सुरुवात करायची, आपण निघून जातो, सेमिस्टर क्लिअर करतो. ही परीक्षा पास झालात म्हणजे जीवनाची परीक्षा पास झालात असं होत नाही. लक्षात घ्या. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी स्वतःला घडवावं लागणार आहे. उद्योजकतेच्या बाबतीमध्ये आपण उद्योग चालू केला आणि सर मी 6 महिने झालं काम करतो अजून मला नफाच मिळत नाही, असं होईल का? तुमच्याकडे कस्टमर येत नाही त्याचा अर्थ प्रॉडक्ट तुमचं खराब आहे असं असू शकत नाही. आपले प्रयत्न कमी पडतात, आपल्याला त्यासाठी अजून मेहनत घ्यावी लागणार आहे. लक्षात त्याच्या बाबतीतनं. आणि रिलेशनमध्ये देखील अशाच, रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये देखील अशीच अतिघाई होत असते, हे लक्षात घ्या. म्हणजे पटदिशी रिॲक्ट होणं जे म्हणतात, हे रिॲक्ट होणं तुमच्या रिलेशनशिप मधला सगळ्यात मोठा अडथळा ठरू शकतो. त्याच्यामध्ये या ठिकाणी ज्यादा मतभेद होणं, भांडणं होणं आणि त्याच्यापासून या ठिकाणी तुम्हाला, म्हणजे तुमच्या जनरेशनचा शब्द काय की ब्रेकअप मध्ये त्याचं रूपांतर व्हायला कारणीभूत ह्या गोष्टी ठरू शकतात. पेशन्स नसणं हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. आणि आज आपण जो या ठिकाणी डिसिप्लिन, मॅच्युरिटी, बॅलन्स तयार करता, त्याचा परिणाम दीर्घकाळानं दिसतो. लक्षात घ्या. आज रिझल्ट त्याचे दिसणार नाही आहेत, हे लक्षात घ्या. त्या सगळी ही शस्त्र आहेत तुमची, हे सॉफ्ट स्किल आहेत जे तुम्हाला या ठिकाणी पुढे उपयोगाला येणार आहेत. त्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. असे किती प्रयत्न आहेत प्रामाणिकपणे, आज आपण, मला उत्तर आपल्याकडनं पाहिजे आहे की मी थोडा प्रयत्न केला, वर्षभर 6 महिने प्रयत्न केल्यानंतर सोडून गेलो. म्हणजे मला जिमला जायचं होतं, मी 3 महिने जाऊन बघितलं, काहीच फरक दिसत नाही, मी सोडून दिला. किंवा मला रेग्युलर लायब्ररीमध्ये जायचं होतं, 2 महिने गेलो, मला वातावरण आवडलं नाही म्हणून मी सोडून दिला. मला या ठिकाणी पोलीस भरतीचा प्रयत्न करायचा होता, पण मी 2-4 महिने आजूबाजूला बघितलं, तिथं सगळं या ठिकाणी फिक्सिंगच आहे, तिथं पार्सलिटी होते हे लक्षात आलं म्हणून मी सोडून दिलं. मला विद्यापीठ स्तरीय काही स्पोर्ट्समध्ये खेळायचं होतं, मला विद्यापीठ स्तरीय स्पर्धेमध्ये जायचं होतं, आणि तिथं माझ्या लक्षात आलं की तिथं मला कास्टवरून, तिथं मला हाईटवरून, तिथं मला दिसण्यावरून, तिथं मला या ठिकाणी फायनान्शियल कारणांवरून सातत्यानं अपमान केला जातो, मला या ठिकाणी डिमोटिवेट केलं जातं, म्हणून मी सोडून दिलं. इतर सोडून दिलेलं आहे, पण ते कबूल करायला आपण या ठिकाणी कचरत असतो. लक्षात घ्या. त्याचं कारण असं आहे की आपण गोष्टी सोडण्याचं कारण बऱ्याच वेळेला इतरांनी आपल्याला दिलेली ट्रीटमेंट ठरते. आणि असं जर आपल्या बाबतीत घडत असेल तर आपल्या संयमावर अजून काम करण्याची गरज आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये कोणतीही गोष्ट निवडणं किंवा कोणतीही गोष्ट सोडून देणं, याचा निर्णय दुसऱ्याच्या हातात नाही पाहिजे, याचा निर्णय आपल्या हातात पाहिजे. म्हणजे मला पाहिजे त्यावेळेला मी सोडलं, किंवा मला पाहिजे त्यावेळेला मी हा निर्णय घेतला, मी प्रयत्न केले, मी 100% सगळ्या माझ्या क्षमता दिल्या, आणि तरीही काम झालेलं नाही. याचा विचार आला का मला असं दिसतंय की पुढच्या कालावधीमध्ये मी इथं अचीव होऊ शकत नाही, मी करिअर स्विच करतोय. निर्णय हा अत्यंत शांतपणे, संयमानं, सेल्फ असेसमेंट घेतलेला आहे, ते ओके असतं. लक्षात. असं होत नसतं. रिव्हेंज करिअर नावाचा जो पार्ट मी बऱ्याच वेळा सांगत असतो, म्हणजे काय की मला या ठिकाणी माझ्या मित्रांना अपमान केलेला आहे, माझ्या शेजारी भांडणं झालेली आहेत, आणि भांडणामध्ये पोलिसांनी भरपूर त्रास दिला, म्हणून मला आता वर्दी पाहिजेच, काही केलं तर पोलीस भरती होईल, PSI बनेल आणि मी बदला घेईन. लक्षात. अशा ज्या गोष्टी असतात, ह्या मोटिवेशन दीर्घकाळ टिकू शकत नाही. हे भावनिक असतं, त्याच्यात या ठिकाणी सक्सेस होणाऱ्यांचं प्रमाण जे आहे ते फार कमी आहे. लक्षात घ्या. म्हणजे कोणीतरी असं म्हणतं की मला त्या मुलीनं चॅलेंज दिलं म्हणून मी करून दाखवलं. ते आहे ना आपल्या तो चित्रपट ज्याच्यावर म्हणतो ठुकरा के मेरा प्यार इंतकाम देखेगी. प्रत्येक वेळा होतं असं नाही, ते मोटिवेशन तुम्हाला मिळतं, पण ते मोटिवेशन टिकतं किती, हाही महत्वाचा पार्ट आहे. आणि मुळात महत्वाचं हे करिअर आहे मित्रांनो. हे इमोशन्सवर नाही चालणार आहे, तुम्हाला इमोशन्सची साथ असायला पाहिजे. पण हे सगळे अपमान तुम्हाला, निगेटिव्ह तुम्हाला मिळणारे जी ट्रीटमेंट आहे, ती पॉझिटिव्ह वेव्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्ही सक्षम आहात का, आणि त्यासाठी स्वतःला घडवणं हे एक चांगलं गोल ठरवण्यासाठी महत्वाचं असतं. लक्षात घ्या. गोल ठरवणं म्हणजे कसं ठरवू शकणार तुम्ही, की त्यासाठी स्वतःला स्टेप बाय स्टेप घडवत जायचंय. मला माझं ठरलेलं आहे, तुम्ही काही म्हणा त्याच्यामध्ये, म्हणजे काय म्हणतात, कुणी नंदा कुणी वंदा, आणि माझ्या उद्दिष्टांवर सातत्यपूर्ण चालत राहणं हाच माझा धंदा. कुणी काही बोलू द्या, सगळं त्याच्यामध्ये माझं टार्गेट ठरलेलं आहे ना, तिकडच जायचंय.
हे लक्षात घ्या. आणि ते जात असताना स्वतःच थोडंसं असेसमेंट करत राहायचं. हं? टोकाचं विचार नाही करायचा. इथं चुका काय होतात लक्षात घ्या. असं म्हटलं की मग कोणी काही म्हणू दे. तुमचं मेंटर तुम्हाला सांगतायत. तुमचे वेलविशर तुम्हाला सांगतायत की तू ज्या दिशेनं चाललायस तिथं तुझा वेळ वाया चाललेला आहे. तुझी क्षमता कमी पडते. तुझ्या आत्ताच्या असणाऱ्या सिच्युएशनचा विचार करता तू स्विच होणं गरजेचं आहे. ते तुमचे वेलविशर जे आहेत त्यांचं ऐकणं गरजेचं आहे लक्षात घ्या. कुठलाही रूल कुठेही लावायचा नाही. हेही समजून घ्या त्याच्यामध्ये. निंदकाचे घर असावे आपल्या शेजारी म्हणत असताना जो या ठिकाणी सातत्यानं तुम्हाला या ठिकाणी काय म्हणतात की कमकुवत तुम्ही आहात, तुम्ही त्या पात्रतेचे नाही आहात हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, त्याचं ऐकून घ्या आणि सोडून द्या. पण जे तुमचे वेलविशर आहेत ज्यांना वाटतं की तुम्ही काहीतरी घडलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे, तुम्ही तुमच्या मार्गामध्ये अजून काही अचीव करू शकता, जे प्रामाणिकपणे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या डेव्हलपमेंटसाठी सल्ला देत आहेत, त्यांचा सल्ला विचारात घेणं देखील तितकंच महत्वाचं असतं. आपल्याला काय झालेलं आहे, सवयी प्रत्येकाला लागलेली आहे की आपण सल्ला विचारतो सगळ्यांना आणि तोपर्यंत विचारत राहतो जोपर्यंत मला पाहिजे तसं उत्तर मिळत नाही तोपर्यंत विचारत राहतो. म्हणजे काय की समजा मी ठरवलं की मला या ठिकाणी इथून दिल्लीला प्रवासाला जायचं आहे आणि मला दिल्लीच्या प्रवासाला जात असताना पहिल्यांदा कन्याकुमारीला जायचंय आणि कन्याकुमारी मार्गे दिल्लीला जायचंय. लक्षात. आणि मी तळवणकर सरांना विचारलं, सर मला दिल्लीला जायचं आहे, कसं जाऊ? मग ते म्हणतील सर इथून पुण्याला जा, पुण्यातून डायरेक्ट फ्लाईट आहे, तुम्हाला ते बरं पडेल त्याच्या पद्धतीनं. मग मी परत जाईन या ठिकाणी दुसऱ्या शिक्षकांना विचारेन की सर या ठिकाणी मला दिल्लीला जायचंय, कसं जाऊ त्याच्या पद्धतीनं. मग तेही परत म्हणतील सर मग मुंबईतून तुम्हाला फ्लाईट आहे. अजून एका शिक्षकांना विचारलं, ते म्हणतील सर तुम्हाला तिथंच तुमच्या कोल्हापूरच्या शेजारी बेळगाववरून तुम्हाला फ्लाईट आहे. आणि एका शिक्षकाने विचारलं, मग ते मला विचारतील दिल्लीला तुम्ही जाणार आहात, मग तुम्हाला काय वाटतंय? मग तुम्हाला काय वाटतंय म्हटलं की मी लगेच सांगणार त्याच्या मला असं वाटतं की मी इथून कन्याकुमारीला जावं आणि कन्याकुमारी मार्फत तिकडून दिल्लीला जावं असं मला वाटतं त्याच्या बाबतीतनं. मग ते समोरचे हा हे भारी पर्याय आहेत असं त्याच्यामध्ये. मग ते भारी म्हणत तुम्हाला त्याचे पर्याय सांगितलं हे का चांगलं आहे हे सांगणारी व्यक्ती ज्यावेळेला तुम्हाला भेटते तेव्हा तुम्ही हा हा सल्ला मला यांनी चांगला दिला आणि आपण त्याचा ऐकतो. आपल्याला ही सवय लागली का याचा विचार करा. म्हणजे मला जसं ऐकायचं आहे ते बोलणारी व्यक्ती जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत मी त्याचा सल्ला ऐकत नाही. अशी सवय आपल्याला काय आहे 100% अडचणीत आणणार आहे लक्षात. म्हणजे मी ज्या वेळेला तुमच्यापैकी काही लोक फोन करतात त्याच्यामध्ये आणि फोन केल्यानंतर सांगतात सर मला हे पाहिजे अशा पद्धतीचे आणि मग मला 1 ते 2 गोष्टीमध्ये लक्षात येतं तुमच्याकडून की तुमचा नेमका माइंडसेट काय आहे. म्हणजे तुम्हाला तुम्हाला जे ऐकायचं आहे ते बोललेलं आवडतं का तुम्हाला खरं बोललेलं आवडतं. आणि मग तुमच्यापैकी ज्या मंडळींना फक्त तुमचंच ऐकायचं असतं त्यांना माझी उत्तरही त्याच पद्धतीची मिळतात लक्षात घ्या. त्याचं कारण समजून घ्या काय असेल ते. कारण तुम्हाला जर पुढे जायचं नसेल तर तुमच्यावर एनर्जी मी का खर्च करावी. तुमच्या हे माझं नाही हे तुमच्या आजूबाजूला असणारा प्रत्येक मेंटर तुमचा असणारा सल्लागार जो आहे तो त्याच पद्धतीने प्रयत्न करेल लक्षात घ्या. तुम्हाला घडवायचं आहे तुमच्यावर या ठिकाणी प्रयत्न करायचे आहेत म्हणून ती व्यक्ती वेळ देते. पण वेळ देत असताना त्याच्या जर असं लक्षात आलं की वेळ जरी दिला तरी काय होतं की संबंधित व्यक्ती आपला ऐकत नाही ती वेळ घेते पण त्याला मनात आहे तेच करते. मग त्यावेळेला या ठिकाणी प्रत्येक जण स्वतःचा एक सेटअप बनवतात. प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीमध्ये ठरलेलं असतं. या व्यक्तीला काय आवडतं या व्यक्तीला तेच आवडतं की जे त्याला ऐकायचं आहे ते बोलणारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला चांगल्या पद्धतीच्या सूचना मिळतीलच असं होणार नाही लक्षात घ्या. माइंडसेटवर बोलत असताना उद्दिष्ट कोणतं ठरवायचं हे बोलत असताना आज ज्या विषयांवर आपण चर्चा केली ती चर्चा यासाठी महत्वाची आहे मित्रांनो लक्षात घ्या. उद्दिष्ट काहीही ठरवा तिथपर्यंत पोहोचायचं असतील तर ह्या काही क्वालिटीज तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे. हा पेशन्स उच्च पातळीचा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. अपमानाचं रूपांतर एनर्जीमध्ये करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि ह्या क्षमता जर तुम्ही विकसित केल्या तर 100% आपण ठरवलेलं उद्दिष्ट प्राप्त करणं किंवा योग्य वेळेवर ते स्विच करणं हे लक्षात घ्या. मी असं कधीच म्हणत नाहीये सातत्यानं की तुम्हाला या ठिकाणी एकदा ठरवले की अजिबात बदलू नका. बदल करू शकतो आपण. रिरूट हा ऑप्शन असू शकतो लक्षात घ्या. रिरूट याचा अर्थ सगळं डिस्ट्रॉय होणं असं नसतं. रिरूट याचा अर्थ आलेल्या अनुभवाचा विचार करता आपल्याला यापेक्षा बेटर काही मिळते तर आपण स्विच होत आहोत असा असतो. आणि हा योग्य वेळेला निर्णय घेण्यासाठी स्वतःला डेव्हलप करणे अत्यंत गरजेचं असतं. तुम्हाला तुमच्या आजच्या दिवसासाठी मनपूर्वक शुभेच्छा. आजचा टास्क इतकाच आहे मित्रांनो लक्षात घ्या. स्वतः या ठिकाणी थोडा वेळ कागद पेन घेऊन बसा आणि तुम्ही जरी इथं हात वर केला नसेल तरी तुम्हाला असे कमीत कमी 8 ते 10 प्रसंग सापडतील की जो निर्णय तुम्ही इतरांनी तुम्हाला टोकलं तुम्ही याचा अपमान केला तुम्हाला बोलले म्हणून घेतलेला आणि मग पुढे गेल्यानंतर लक्षात आलं की मी इकडे उगाच आलो मला इकडे यायचंच नव्हतं.
अपघातानं आलो. आलं लक्षात? आणि मध्ये मध्ये सोडून दिलं किंवा बऱ्याच अशा गोष्टी आहेत की रिझल्ट मिळत नाही म्हणून मी सोडून दिलं. या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी थोडासा अभ्यास करा, लिहा आणि मग स्वतःची अशी एक चांगली व्यवस्था बनवा, पुढे जाण्यासाठीची सिस्टम बनवा. आजच्या दिवसासाठी तुम्हाला सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि आज इथंच थांबतो. धन्यवाद.